अरे डोंट वरी, मी सुद्धा घरीच असतो. चांगली गोष्ट आहे. निलिमा आत्या घरी आली ही चांगलीच गोष्ट आहे अनिश. पण फक्त तू आता घरात असू नकोस. घरातला एक भाग हो. सगळ्या गोष्टींकडे जरा लक्ष दे आणि बोल जरा तुझ्या आत्याशी. तिलाही बरं वाटेल. जरा लक्ष दे घरात. बघ जमतंय का तुला. कुठे निलिमा आत्या? झोपली आतमध्ये. मग मी कुठे झोपायचं? हॉलमध्ये? मी काय ऍडजस्ट करायचं? ते करायला नको म्हणूनच निघून गेला होतास ना. परत का आलास? तुम्हाला सगळ्यांची काळजी वाटली मला. तुम्हाला जरी नसली ना माझी तरीही. तुझं तूच ठरवतोस. मग मी निघून गेलोय म्हटल्यावर कोणी आलं मला शोधायला? गरज नाही वाटली. वाटलं होतं की तू परत येशील. कसं? बाप आहे मी तुझा. मला सगळं माहिती आहे. एक मिनिट, एकच सांगतो. माझ्यावर सतत अन्याय होतो अशा बोंबा मारू नकोस. त्याने चुकायला पण अन्याय तुझ्या. त्याचा नवरा जर खरंच डेंजरस माणूस असेल तर प्लीज उगाच पोलिसांच्या भानगडीत पडू नका. तिला काय लागेल ती मदत करा. बाकी तिचं नशीब. झोपून राही नाही आता. काय करू करू हे कॉमेडी. माझी झोप लागली ते माझी झोप उडाली आहे. हे कॉमेडी उठ ना. कॉमेडी उठ ना. खायली तर कॉमेडी सुचून राहिली यार रात्री पण. हे कॉमेडी उठ उठ उठ. काय झालं? उठ कॉमेडी उठ ना. काय झालं? काय झालं? तुला सांगतो नको ना बाबा. काय म्हणजे झोपायची वेळ आली ना. एक दिवस तुम्हाला दारू प्यायला नाही मिळाले तर तुमची झोप उडते का? दारू दारू करत बसले. ती बाई आहे ना तोपर्यंत खांबा खांबा पियालो तरी झोप नाही लागणार. तुला सांगतो कोणाला सांगू नको तू. कोणाला सांगू नको. तिचा नवरा आहे ना बाई आहे बाई. माहिती आहे मला. पुढे बोला. बाप्पा एवढं माहिती तरी झोपून राहते तो. तू म्हणून तर तुला सांगतो ना का बाबा निघून नाही तू. जाऊ जाऊ चल जाऊ. कुठं जाऊ जाऊ जाऊ? फुटपाथवर दे माय असं करू ना. फुटपाथवर तर फुटपाथवर पण जिवंत तर राहू ना बाप्पा. या दुनियेत तरी राहू ना. तुला सांगतो का बाबा ह्या घरात राहिलो ना तर आपला खेळ खाल्ला. काय? हा बाबा तो डॉन ह्या एरियाचा. 2-4 हाफ मर्डर केलेत ना त्यांनी. मला भीती वाट. तुला सांगतो का बाबा मी ते ढोसाला जातो ना मुद्द्यावर तर ते पक्या दादा म्हणून नाव आहे ना त्याचं टरकतात ना लोक. अरे मग काय नाही विचारू बसले. ते नवरा आहे ना त्या बाईचा तो. आणि आपल्या परत मग नको ना विचारू. म्हाताराने त्याला पंगा घेतला ना तर सोडेल का तो. तो म्हाताऱ्याले सोडणार नाही. त्याच्या पोराले सुनबाई आणि ते त्यांची पोरं कोणाला सोडणार नाही तो. आणि तुला सांगतो का बाबा ह्या सगळ्या लपडत ना आपला हाक ना गुबळी जाईल ना. ते म्हातारा आहे ना त्याचं नाणं खोटं निघालं. म्हणजे ते पिंजऱ्यातलं पाखरू आहे की नाही त्याला पिंजऱ्यातून बाहेर पडूशीच नाही वाटून राहिलं. त्याला पिंजराच प्यार आहे. आता बोला. एवढा रात्री पण तुला कसं सुचतं का सगळं? मला तर काही कळत नाही. डोक्यावरून गेलं ना कळेल असं सांग. हो तुम्ही जरा शांत ठेवा डोकं. ते निलिमा ठिलिमा आहे की नाही त्याची बहीण ते बोलत होती बाय दादा
तुझ्यामुळं असं झालं, बाय दादा तुझ्यामुळे तसं झालं, तुझ्यामुळे ही परिस्थिती मायावर आली, असं खूप बोलत होती. तर एक लक्षात ठेवा, तिचा जो आहे ना तो नवरा बाक्या दादा, तो जरी दाराशी आला आपल्या तरी काही भांडण गिंडण होत नाही. हे बाई अशी नवऱ्याच्या मागे तर चालली जाईल. आणि हा जो बाळदादा आहे ना आपला म्हातारा, मोठा नाक वर करून बहिणीला घरात घेऊन आला, मी घरात आणलं. त्याच्या नाकावर टिचून त्याची बहीण त्याच्या समोरून चालली जाईल. पहा कधी घेऊन घ्या माझ्याकडनं. मायावर तुले हेच तर सांगून राहिलो ना का बाबा, ताईची शेवटची इच्छा होती ना. तुले सांगतो हा म्हातारा ते इच्छा पूर्ण करणार. काय असतं, एकच रक्त आहे ना, रक्त रक्ताकडे जातं. तुले सांगतो माझा शब्द आहे बघ, हा म्हातारा तिले घोळात घेतो की नाही. त्याच्या आधी आपण तिला घोळात घेऊ. हा, तिच्या डोक्यात त्या म्हाताऱ्याबद्दल असं काहीतरी पेरून देऊ, म्हणजे ती शेकोटी आहे ना अशी आग अशी धुमसट ठेवू, आणि त्याच्यावर काय काय टाकत राहू, असं तिला तिच्या डोक्यात असं भरून देऊ. काहीच काळजी करू नका. नाही तुला सांगतो का बाबा, झालं तर दुसरीकडे जागा बघू ना जाऊ. जर चुकून बॉम्ब बिम पडला ना तर सगळ्यांचे मुर्दे पडते. दात पाडून दात विकून घर घेता का? आहे का? जाऊ ना, कुठे पण जाऊ ना. काहीच घाबरू नका ना. कान फुगा तुमचे. नाही घाबरले का तुम्ही? घाबरलं काही नाही, मी आहे ना. नाही तुला काय, तू काय नुसते आहे करते फक्त. मी ऑफिसला जातो का? नाश्ता केलास? हे बघ, दिवसभर घरात कोणी ना कोणतरी असतंच. खाली परशू आहे, मी त्याला सांगून जातो. काळजी करू नकोस. तुझं काय आहे मी. काळजी घ्या. रे परशू, हा बोला मामा. हे बघ, मी ऑफिसला जातोय आता. जरा लक्ष ठेव इकडे. काय काय लागला तर फोन कर. मग मामा मला लई टेन्शन आले हो. अहो त्या पक्याचा तो गुंड काल रात्रीला 4 वेळा माझ्या दारासमोरून फेऱ्या मारून गेलाय बघा. ठीक आहे, आपण आणखी एखाद दिवस थांबू, नाही तर मग पोलीस स्टेशनवर जाऊ. मी काय म्हणतो मामा, कशाला त्या पक्याच्या नादी लागताय? अहो लई येडा माणूस आहे तो, पोचलेला माणूस आहे. त्याची पोलीस कंप्लेंट केली ना तर अजून कावलतो न, त्यात आणखीन काहीतरी मोठा कांड करून बसलतो. ठीक आहे, बघू आपण काय करायचं. हा, तू जरा लक्ष ठेव, मी ऑफिसला जाऊ. हा, अरे बेवड्या, लय जेंटलमॅन झाल्यापासून लय तुला दात आले का रे? लय चापलुसी करतो रे त्या म्हाताऱ्याची. बघ, आधीच पक्या भाईच्या टार्गेटवर आहे ते म्हातारा. तू उगाच मध्ये पडू नको. हा, तू फुकटचा मरशील. कुठं राहतो कुठं रे तो म्हातारा? कुठं ऑफिस आहे त्याचं? कुठल्या बिल्डिंग मध्ये ऑफिस आहे? कुठली विंग आहे? बोल पटकन सांग लवकर. मला काय बी ठावलंय. ठीक आहे,
ही चकाचक लोकांची वस्ती आहे म्हणून इथं मॅटर करू शकत नाही मी. कुठं ऑफिस त्या म्हाताऱ्याचं बोल नाही तर. मला काय बी ठावराय. माझी बायको फुलराणी ती इथं कामाला होती. मी आत्ताच कामाला लागलो. मला काय बी माहित नाही हो. मी परत येईल तोपर्यंत त्या म्हाताऱ्याची बारीक सारीक सगळी माहिती गोळा करून ठेवायची. आणि सगळी माहिती जर दिली नाही ना तर गाठ पाक्या बाईशी आहे. कळलं का? तुमच्या नवऱ्याला हे घर माहिती आहे का? नाही. म्हणजे हे घर तो शोधेल आणि तुमच्या मागावर येईल है ना? तुम्ही आता इथेच राहणार आहात की तुमची दुसरीकडे कुठे सोय करायची आहे? मला माहित नाही. माहित नाही म्हणजे अशा कशा निघून आलात मग तुम्ही? इतकी वर्ष भावाचं तोंड सुद्धा बघितलं नाही आणि काल अचानक भाऊ भेटला तर तुम्ही निघून आलात त्यांच्याबरोबर. हे बघा, माझ्या बाबांचं आता वय झालंय. मुलांना सांभाळताना दमायला होतं त्यांना. त्यात आता आणखीन एक जबाबदारी म्हणजे त्यांना झेपेल की नाही याची मला गॅरंटी नाही आहे. बघा, विचार करा.